नमस्कार मंडळी. आज आपण इथं आलो होतो. तर सोलरचं कंपनीचं नाव नाही घ्यायचं आपल्याला, काय नाही. पण आमच्या इथले तर आता ते संभाजीनगरला आहेत. आता हे वावरावले, आपल्याला कोणाला नाव नाही ठेवायचं, काय नाही. पण मी सांगतोय, हे जे स्ट्रक्चर आहे हे सगळ्यात रॉंग फिट केलेलं आहे. आता मी विचारलं होतं त्यांना, ते म्हणले होते रात्री येऊन फिट केला हो सोलर. म्हणजे कुठं असं म्हणजे चालू आहे बुवा रात्री येऊन सोलर फिट करायचा. तर बघा, हे सगळं स्ट्रक्चर चुकलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो, सुरुवातीला काय करते तर आता पहिला खड्डा तर खांदलेला होता. खड्डा खांदलेला असून ते काय केलं, डायरेक्ट दगडामध्ये ठाशीला आहे. सिमेंट रेडी आहे सगळं आहे, मालकाने सिमेंट आणून दिलेलं आहे सगळं. इथं आपल्याला कंपनीचं नाव नाही घ्यायचं, फक्त आपण सांगतो. आता इथून पुढं तुम्हाला जर सोलर फिट करायचा असेल तर कोणाच्या जिम्मेदारीवर फिट करू नका. आता हे स्वतः मालक इथं नाही, तर ते मालक संभाजीनगरला असते. तर आता रात्री यायचं सोलर फिट करायचा असं चुकीचं आहे. आता तुम्हाला सांगतो, आता हे 7 HP सोलर आहे. हा बघा, ह्यो जो खांबा आहे सावता, याच्यात आधी मूळ खड्डं खांदलेलं होतं संपूर्ण, बरं का. आता येईने काय केलेलं आहे, आपण अंदाजावून लावतो. येईने डायरेक्ट नाही का काय केलं, डायरेक्ट खाली टाकला. आपण ज्या प्रकारे आपल्या जनावराला डाम ठोकितो त्या पद्धतीने हे डाम ठोकल्या पद्धतीत त्याच्यात दगड ठाशिले. न कोणतं स्ट्रक्चर न केलं, त्याने आधी स्ट्रक्चर करायला पाहिजे होतं खालचं सिमेंटचं भरून. आता त्यांना नाही का स्ट्रक्चर करायला प्रॉब्लेम येणार. आता ते येडवाकडं करून देणार, ते करायला करणार आहेत. आपण त्यांचं नाव नाही घेणार, काय नाही. पण आपण ह्या व्हिडिओमधून फक्त तुम्हाला सांगणार आहे की तुमचा सोलर पंप एकदा चांगला फिट करून घ्या. वाऱ्यानं संपूर्ण हा सोलर उडू शकतो आणि डबल नुकसान झाले, पूर्ण भरपाई कोणीच देत नाही. आता हे एवढा मोठा 7.5 HP सोलर आहे, अशा पद्धतीने फिटिंग केली, तुम्हीच बघा. म्हणजे आपल्या इथंच जवळ आपल्याला त्याला आता ते व्हिडिओ समजत आहे, आपण त्याच्यामुळे त्यांचं नाव नाही घ्यायचं, काय नाही. नाव जर घेतलं तर ते आपल्याला म्हणणार तुला शान झाला का काय. पण आपण दाखवतो बाबा त्यांचे कामं कसे असतात काय. आता इथं बघा, सिमेंट वगैरे सगळं दिलंय मालकानं. 1 रुपये म्हणजे मालकाचं आहे, मी तुम्हाला सांगतोय सगळं. आता याने रुपये नाही दिला म्हणजे सोलरवाल्यानं. आता सोलरवाले म्हणत असेल आमच्याकडे, आपण म्हणतो ना सोलरवाल्याकडे सगळं आहे, खड्डं घ्या, सिमेंट घ्या, खडी घ्या, वाळू घ्या, याच्यात एकही रुपये दिलेला नसतोय. आपलं सगळं शेतकऱ्याचं असतं. बघा तिथं सिमेंट गोणी आहे, म्हणजे आधी मटेरियल वापरायचं आणि ती सिमेंट गोणी तिकडे ठेवलेली बघा. आणि संध्याकाळी येऊन सोलर फिटिंग करायची आहे. कोणत्या राज्यात चालू आहे ना कोणत्या देशात चालू आहे बघा. हे आजचा व्हिडिओ आहे, तुम्हाला दाखवला. आपण कंपनीचं काय दाखवणार नाही, कारण त्यांची कंपनीचं नाव खराब होतंय. समजून जा, कंपनी पण समजून जा. फक्त ह्या खोक्यावरून कंपनी तुम्हाला समजन कोणत्या काय कलरचं खोका असतंय. तर अशा पद्धतीने आता याचा प्रेशर वगैरे आपण नंतर दाखवू तुम्हाला. आता हे स्ट्रक्चर बघा, लवकर फिट झालं तर दाखवून तुम्हाला. ते मालक येणार आहेत म्हणते, तर आत्ता विचारलं मी त्या मालकाला, त्यांनी कन्फर्म केलं की नाही आपल्याला नाही माहीत. पण आपण दाखवलं बा, तुम्ही असं स्ट्रक्चर फिट करू नका. हे स्ट्रक्चर सगळ्यात रॉंग आहे, रॉंग. तर ठीक आहे, धन्यवाद.